जय शिवराय मित्रांनो, नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण प्रसिद्ध फुलेनगरचा बगाड कशा प्रकारे असते, दुर्वीतील बैलांचा थरार पूर्ण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। गाडा गावातून नदीच्या दिशेने जात असताना बगाड्याला वाघुल्यावरती बसवून नदीपर्यंत नेले जाते। नदीपर्यंत नेल्यानंतर नदीवर गेल्यानंतर बगाड्याला व देवांना आंघोळ घातली जाते। आंघोळ घातल्यानंतर फेटा आरती सर्व विधी झाल्यानंतर मंदिरात बगाड्याला नेला जातो। तिथे 5 फेऱ्या मारल्या जातात आणि तिथून परत बगाड्याला अडकवला जातो आणि गावाच्या दिशेने बगाड जाते। बघू शकता आपल्या सोबत यंदा फुलेनगर बगाड 2026 चे बगाडाचे मानकरी आहेत कैलास सदाशिव जमदाडे यांना यंदाचा मान भेटलेला आहे। नमस्कार, तुमचं नाव? सलीम पठाण। बैलाचं नाव काय? निशान। किती वर्षाचा आहे काय? 10 वर्षाचा आहे। कधीची खरेदी आहे काय? आडासाठी खास खरेदी। हा कुठं आणलाय काय? हा कर्नाटक मध्ये खरेदी आहे काय? 70,000। बैलाची खासियत सांगायची म्हणलं तर काय सांगता? आणल्यापासून तो कुठल्या बाकीच्या बैलांना चालूनच येत आहे, सगळ्यांच्या पेक्षा सरस चालतो। त्यासाठी आपल्या बैलाची काय तयारी करून घेताय तुम्ही? बघायला शेती कामात झुपलेलं असतं त्यांना, शेतीची मशागत वगैरे दुर्वीलाच असतो का? कसं कंटिन्यू दुर्विलाच असतो। तुमचं नाव सांगा? अब्दुल नजीर पठाण। आपल्या बैलाचं नाव काय? माहुजा। किती वर्षाचा आहे काय? 13 वर्षाचा। कुठल्या जातीचा आहे? जर्सी। किती बसणं आपल्या बगाडाची सेवा? 5 वर्ष दिली। एखाद्या वर्षी कुठलं सांगताल की खतरनाकच काम केलं? दरवर्षीच खतरनाक काम असतं। हो, कुठं म्हणजे जिथं अडकल तिथं झुपायचं, त्याला वाढणारच। कसला पण कसला बी काही असलं। तुमचा काय अनुभव सांगताल बैल? आता सगळं सुट्टी झाली। बैलाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर कामाला बघितलं, मला वाटलं नाही का आता एवढं खिल्लारचं प्रमाण जास्त वाढले तर बाबा खिल्लार बैल घ्यावा? नाही ना, जुळतच नाही खिलारचं आमचं। होय का बरं? म्हणजे कष्टाला हे ऐकत नाही तो। सकाळी अगदी तुम्ही किती नेट मागे दिलं तरी ते काम करू शकतात। खिलार त्याला काम करतो, हा शांततेने काम
काम करतो, पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कंटिन्यू काम करतो. धन्यवाद. तुमचं नाव? माझं नाव प्रणव जामदाडे, राहणार फुलनगर वाई. आपल्या बैलाचं नाव काय? त्याचं नाव लाडक्या, त्याचं नाव नखरे. 2 वर्ष झाली बागाड यायचं. भाऊजनवरून घेतलेला आपण पहिला. किती वर्ष? आता 4 वर्ष. त्याचा 5वं बागाड आहे आपल्या इथं. होय. आपण पशु सावळीमधून घेतलेला बैल. होय. जास्त दिसतोय बैल. त्या बैलाला आहे परत. धन्यवाद. तुझं नाव सांग. मनोज जामदाडे. आपल्या बैलाचं नाव काय? सरदार. किती वर्षाचा आहे काय? 2 वर्षाचा बडाव. बगाड किती आहे? बगाड पहिला हा बगाड यात्रेसाठी खास खरेदी केलेला आहे. कधी कुठनं खरेदी केली काय? कर्नाटक. बैलाचं नाव काय आहे आपल्या? सोन्या. किती वर्षाचा आहे काय? हा 1 वर्षाचा बडाव. ह्यो कधी खरेदी केलाय? हा 2 वर्ष झालं खरेदी केलं. होय. तर आम्हाला चांगला आहे शेती कामासाठी. हो. आणि बगाडात कुठं असतो झोपल्याला? बगाडात पहिला जेव्हा आणला तेव्हा 6 बैल येत होता, आता दुर्वी. ह्यो पण तुमचाच बैल आहे? हा पण आमच्या. त्याचं नाव काय? त्याचं नाव सावकार. किती वर्षाचा आहे काय? हा 4 वर्षाचा बडाव. किती बगाड आहे? बगाड यात्रेसाठी खास घेतलेला. बैलाचं नाव काय आहे? हो, बैल न्यायचंय. चालतंय ठीक आहे. नाव काय सांग पहिला जातात? ह्या बैलाचं सावकार. चालतंय, धन्यवाद. सुंदर. भावांनी तुम्ही बघितलं असेल अतिशय उत्साहात फुलेनगरचं बगाड गावात मंदिरापाशी पोहोचलेलं आहे आणि मला जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.